अमेरिकेमध्ये उद्योगपती गौतम अदानी यांच्या विरोधात जो खटला चालू होता तो रहस्यमय पद्धतीनं संपलेला आहे. कारण या खटल्यातले आरोप स्वतः अमेरिकन सरकारनं मागे घेतलेले आहेत आणि निकाल देताना अमेरिकेतलं न्यायालय काय म्हणतंय, 47 पानांची ऑर्डर आहे आणि त्याच्यामधले सर्वात गंभीर महत्त्वाचे शब्द हे आहेत की ज्या पद्धतीनं डिपार्टमेंट ऑफ जस्टिस म्हणजे तिकडचं कायदा मंत्रालय स्वतः हे आरोप मागे घेण्यासाठी धडपड करत होतं, ते हायली अनयुज्युअल म्हणजे अमेरिकेच्या इतिहासामध्ये अत्यंत विचित्र आणि दुर्मिळ अशा पद्धतीचं काहीतरी वर्तन आहे, अशी टिप्पणी स्वतः न्यायालय करत आहे. खटला तर मागे घेतला गेला आहे, पण खटला मागे घेण्याच्या बदल्यामध्ये भारतानं काय काय दिलं, आपण किती ठिकाणी कुठल्या कुठल्या पातळीवरती कॉम्प्रोमाइज झालो, याचा विचार केला पाहिजे. कारण बघा, ज्यावेळी अमेरिका आणि भारत यांच्यामधल्या व्यापार कराराबद्दलच्या गोष्टी आहेत, ज्याच्यामध्ये अमेरिकेच्या सगळ्या गोष्टी जवळपास आपण मान्य केलेल्या आहेत आपला तोटा सहन करून, ज्यावेळी FCRA सारखं बिल की जिथं अमेरिकेचा थोडा विरोध होता, त्या विरोधाला कुठंतरी लक्षात घेत भारत सरकार हे विधेयक आता JPCमध्ये पाठवतं आहे आणि सोबतच गौतम अदानी यांनी या सगळ्याच्या बदल्यात अमेरिकेमध्ये 15,000 रोजगार निर्माण करण्याची आणि सोबतच काही कोटी गुंतवणूक करण्याची गोष्ट मान्य केली. त्याच्यानंतर दुसऱ्या एका केसमध्ये दंडसुद्धा भरलेला आहे स्वतः त्यांनी आणि त्यांच्या पुतण्यांनी. आणि एवढं सगळं झाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांच्या सरकारनं अशा पद्धतीनं स्वतः या सगळ्यामधले आरोप गौतम अदानींचे मागे घ्यावेत असं कोर्टाला सांगितलं, पण कोर्टाला ते काही पटलेलं नाही आहे. त्यामुळं ही सगळी गोष्ट जी आहे ती फार इंटरेस्टिंग. आणि बघा, म्हणजे एका अर्थानं ज्याला आपण द ग्रेट इंडियन जुगाड म्हणतो, कुठलीही गोष्ट सरळ मार्गानं होत नसेल तर आडमार्गानं करण्याची जी एक भारतीयांमध्ये लकब आहे, वैशिष्ट्य आहे भारतीयांचं, तेच आपण या केसमध्ये अमेरिकेत दाखवतोय का? चांगल्या अर्थानं नव्हे, वाईट अर्थानं, की त्यांचीसुद्धा न्यायव्यवस्था आपण कुठंतरी विकत घेतोय का? कारण याच्यातली सगळ्यात गमतीदार गोष्ट काय माहिती आहे? गौतम अदानींनी सगळ्यात पहिली गोष्ट काय केली तर आपल्यासाठी असा वकील शोधला की जो वकील स्वतः डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्सनल लॉयर आहे. आणि तिथंच त्यांनी ही सगळी केस फिरवली. कारण हा वकील त्यांच्या बाजूला आहे म्हटल्यानंतर सगळ्या गोष्टी बदलल्या. याच वकिलानं नंतर डिपार्टमेंट ऑफ जस्टिसमध्ये बोलणी केली. याच वकिलाच्या मार्फत मग अमेरिकेमधला यांचा रोजगार आणि गुंतवणुकीचा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी मान्य केला. आणि वेगळ्या एका केसमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्या सरकारनं जी ठोठावलेली शिक्षा होती, दंड होता, तो सुद्धा गौतम अदानी आणि त्यांच्या पुतण्यानं मान्य केला. म्हणजे एवढं सगळं केल्यानंतर गौतम अदानी या केसमधनं स्वतःला वाचवू शकलेले आहेत. पण पुन्हा पुन्हा हा प्रश्न आपल्याला विचारावा लागेल की त्याची किंमत त्यांनी मोजण्यापेक्षा भारतानं आणि भारतातल्या सामान्य नागरिकांना मोजली आहे का? कारण पंतप्रधान मोदी आणि अदानी दोघेही गुजरातमधले 2014मध्ये जेव्हा मोदी प्रचार करत होते तेव्हा प्रत्येक वेळी अदानींच्या चार्टरमधनं प्रवास करत होते. तेव्हाचे त्यांचे फोटो माहिती आहेत. अदानींचा सगळा राईज जो आहे तो कसा मोदींच्या काळामध्ये झाला हे आपण बघितलेलं आहे. आणि या पार्श्वभूमीवरती अदानींवरचा खटला ही मोदींसाठी सुद्धा प्रतिष्ठेची बाब होती. आणि या संपूर्ण खटल्यामध्ये बघा, एकही दिवस स्वतः गौतम अदानी US कोर्टासमोर गेले नाहीत, त्यांना जायची वेळही आली नाही आणि त्याच्या आधीच हा खटला जो आहे तो संपलेला आहे. जर गौतम अदानींच्यावरती ही वेळ आली असती, आणि कल्पना करा की आपल्या न्यायव्यवस्था आणि अमेरिकेतल्या न्यायव्यवस्था याच्यामध्ये गुणात्मकदृष्ट्या फरक आहे, पारदर्शकतेच्या दृष्टीनं फरक आहे, दबावाच्या दृष्टीनं फरक आहे, तरीसुद्धा या खटल्याच्या बाबतीत पुन्हा तेच झालेलं आहे जे गौतम अदानींना हवं होतं. त्यामुळं काय लेवलला या सगळ्या गोष्टी घडल्या असतील. 47 पानांची ही ऑर्डर आहे आणि याच्यातला म्हणजे त्या निकालाकडे जाण्याच्या आधी एक महत्त्वाची गोष्ट ही लक्षात घ्या की नोव्हेंबर 2024मध्ये हे प्रकरण घडलेलं होतं. अमेरिकेत याच्या संदर्भात खटला झाला. आरोप काय होता तर भारतामध्ये वेगवेगळ्या राज्यांची सोलर कंत्राटं मिळवताना गौतम अदानींनी आणि त्यांच्या कंपनीनं अनेक सरकारी अधिकाऱ्यांना लाच दिलेली आहे आणि त्या लाचेसंदर्भातली माहिती त्यांनी US इन्व्हेस्टर्स, US बँकांकडनं लपवून आमच्याकडनं फंडिंग घेतलं. अमेरिकेच्या दृष्टीनं हा अत्यंत गंभीर आरोप आहे. म्हणूनच
क्रिमिनल केस दाखल झालेली होती. आणि क्रिमिनल केस कशाची होती? ब्रायबरी आणि फ्रॉड केस होती, फ्रॉड. आणि त्या केसमध्ये ज्यावेळी खटला अमेरिकेत दाखल झाला त्यावेळी जो बायडन यांचं सरकार होतं ते जाण्याच्याच मार्गामध्ये होतं, ट्रान्झिशनचा काळ होता. आणि आता सरकार बदललं, डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाले, त्याच्यानंतर मात्र या सगळ्या खटल्यातल्या वेगानं घडामोडी बदलत गेल्या. आणि डोनाल्ड ट्रम्प जेव्हा जाहीरपणे असं सांगतात की मोदींच्या अशा काही गोष्टी माझ्याकडं आहेत की त्या जर मी सांगायचं ठरवलं तर त्यांचा सगळा नक्षा जो आहे तो उतरेल, असं जे जाहीरपणे ते विधान करतात, ते नेमकं कशाच्या जोरावरती, हा सुद्धा प्रश्न या सगळ्या निमित्तानं आपल्याला पडतो. आता आज ते कोर्टामध्ये जे घडलेलं आहे, US कोर्टामध्ये, ते नेमकं काय आहे? 47 पानांची ऑर्डर आहे आणि US डिस्ट्रिक्ट जज निकोस गॅराउफिस यांनी अमेरिकेच्या डिपार्टमेंट ऑफ जस्टिसची विनंती मान्य केली. त्यांनी म्हटलं होतं, म्हणजे त्यांच्या कायदा मंत्रालयानं म्हटलं होतं की आरोप रद्द करा. आणि त्याच्यामध्ये न्यायमूर्ती काय म्हणत आहेत की ज्या पद्धतीनं हे घडलेलं आहे त्याच्याबद्दल आम्हाला फार विचित्र वाटतं आहे, हे हायली अनयुज्युअल आहे. म्हणजे त्यांचे एक्झॅक्ट शब्द जर बघितले तर तुमच्या लक्षात येईल की इररेग्युलॅरिटीज इन द डिसिजन टू डिसमिस द इंडिक्टमेंट आर कन्सर्निंग द चार्जेस डिसमिस्ड विथ प्रिज्युडाइस मिनिंग दे कॅनॉट बी ब्रॉट अगेन. म्हणजे या सगळ्यामध्ये अशा पद्धतीनं चार्जेस मागे घेण्यात आलेले आहेत की ते आता पुन्हा आणता पण येणार नाही आहेत, अशा पद्धतीनं हे सगळं घडलेलं आहे. आता याच्यामध्ये 2-3 कॅरेक्टर फार महत्त्वाचे आहेत, त्यांची नावं जरा लक्षात ठेवा. पहिलं नाव आहे मॅकॉटर. हे मॅकॉटर कोण आहेत? तर अमेरिकेमध्ये प्रिन्सिपल असोसिएट डेप्युटी अटर्नी जनरल. म्हणजे कधी काळी यांनीच या खटल्यामध्ये अदानींच्या विरोधातला निकाल दिला होता, पण नंतर अदानींच्या वकिलांसोबत समेटसुद्धा याच मॅकॉटर यांनी केला. आणि त्यात चौकशी, म्हणजे त्यांनी निरीक्षण काय नोंदवलं आहे की न्यायमूर्तींनी की या मॅकॉटर यांनी हा सगळा खटला मागे घेताना जे डिफेन्स लॉयर्स आहेत त्यांच्याशी सल्लामसलत केलेली नाही आहे. जे इन्व्हेस्टिगेटर्स आहेत, FBI, अमेरिकेसारखी अमेरिकेच्या देशातली इतकी महत्त्वाची संस्था, त्यांना विचारलेलं नाही आहे. आणि फक्त सरकारशी संबंध प्रस्थापित करून त्यांनी या खटल्यातले आरोप मागे घ्या असं म्हटलं आहे. आता मे महिन्यामध्येच अमेरिकेतल्या जस्टिस डिपार्टमेंटनं ही याचिका केली होती की त्यांच्या विरोधातले खटले मागे घ्या म्हणून, त्याच्या बातम्या पण आलेल्या होत्या. आणि त्याच्यामध्ये काय म्हटलेलं होतं, कशासाठी मागे घ्या, तर त्यांचं म्हणणं होतं की हा जो खटला आहे याच्यातले गुन्हे हे बरेचसे अमेरिकेच्या क्षेत्राच्या बाहेर घडलेले आहेत आणि त्याची चौकशी करणं अवघड आहे आणि आता ती आमची प्राथमिकता उरलेली नाही आहे. म्हणजे बघा कारण काय आहे. अमेरिकेसारखा देश की जो जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये कुठेही जाऊन युद्ध करू शकतो, बॉम्ब फेकू शकतो, आपले इंटरेस्ट जिथं आहे तिथं नाक खुपसू शकतो, तो असं म्हणतोय की भारताच्या बाहेर, म्हणजे अमेरिकेच्या बाहेर इतक्या दूर भारतामध्ये या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत आणि म्हणून आम्हाला चौकशी करणं अवघड आहे. म्हणजे हे कारण पटण्यासारखं आहे का, याचा विचार करा. आणि मगाशी मी जो उल्लेख केला की या सगळ्या केसमध्ये अदानींनी सगळ्यात नामी गोष्ट काय केली, तर रॉबर्ट गिफ्रा हा जो वकील शोधला तो ट्रम्प यांच्या टीममधला पर्सनल वकील आहे. आणि हाच पर्सनल वकील मग अमेरिकेच्या सगळ्या जस्टिस अधिकाऱ्यांना भेटत होता, डिपार्टमेंट ऑफ जस्टिसमधल्या लोकांना भेटत होता. आणि याच्या आधी काय झालं होतं बघा, की ज्यावेळी सरकारनं विनंती केली की या खटल्यातले आरोप मागे घ्या, तेव्हा US कोर्टानं सुरुवातीला ती विनंती नाकारली होती आणि म्हटलेलं होतं की तुमचं हे जे स्पष्टीकरण आहे ते आम्हाला पटण्यासारखं नाही आहे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा होता की अदानींनी $10 बिलियन इन्व्हेस्टमेंट करायला आणि 15,000 जॉब्स उभारायचं जे मान्य केलेलं आहे ते खरं आहे का, असं सुद्धा न्यायमूर्तींनी कोर्टामध्ये विचारलेलं होतं. पण अदानींच्या वकिलांनी हा दावा केला की ही गुंतवणूक, ही रोजगाराची जी माहिती आहे त्याचा आणि या क्रिमिनल केसेस ड्रॉप करण्याचा काही संबंध नाही आहे. न्यायमूर्तींनी सुरुवातीला याच्याबद्दल शंका व्यक्त केली होती, पण नंतर थेट संबंध प्रस्थापित होऊ शकत नसल्यामुळं त्यांनी ही गोष्ट मान्य केली. पण सोबत त्यांनी त्यावेळी हे पण निरीक्षण नोंदवलं की आता लोकांनी स्वतःच याच्याबद्दलचे निष्कर्ष काढावेत. इक्वल जस्टिस आणि रूल ऑफ लॉ या दृष्टीनं अशा पद्धतीच्या गोष्टी कशा न्यायालयीन निकालाला प्रभावित करू शकतात
हे लोकांनी समजून घ्यावं असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे. आणि म्हणून या सगळ्यामध्ये हा खटला जो आहे तो आता मागे झालेला आहे. आणि बघा, काल जेव्हा हा खटला मागे घेतला गेला त्याच्यानंतर गौतम अदाणींनी काय ट्विट केलं आहे. अमेरिकेमधून हा निर्णय आल्यानंतर गौतम अदाणींचं ट्विट बघा, त्याच्यातली भाषा बघा. ते असं म्हणतायत, माय डीपेस्ट ग्रॅटिट्यूड टू दोज हू नेवर लॉस्ट फेथ इन अस, इन द सिस्टीम अँड इन इंडियाज कॅपॅसिटी फॉर जस्टिस. आता हा शब्द किती महत्त्वाचा आहे बघा, की निर्णय तिकडे अमेरिकेत लागला आहे आणि गौतम अदानी म्हणतायत की इंडियाज कॅपॅसिटी फॉर जस्टिस याच्यावरती माझा विश्वास जो आहे तो कधी कमी नाही झाला. याचं तुम्हाला कारण माहिती आहे काय? कारण इंडियाज कॅपॅसिटी फॉर जस्टिस हा काय आहे हे मी तुम्हाला सांगतो. कारण या संपूर्ण प्रकरणामध्ये जे खटले मागे घेण्यात आलेले आहेत त्याच्यामध्ये डिपार्टमेंट ऑफ जस्टिसनं काय म्हटलं कोर्टासमोर तिथल्या, की इंडिया हॅज इन्व्हेस्टिगेटेड many of the allegations in this case and in several reports and decisions issued in 2026 has found no actionable misconduct. म्हणजे अमेरिकेचं डिपार्टमेंट ऑफ जस्टिस तिकडच्या न्यायालयाला सांगतंय की भारतामध्ये या सगळ्या प्रकरणांची वेगवेगळ्या दृष्टीनं चौकशी झालेली आहे आणि त्याच्यामध्ये कुठलाही मिसकंडक्ट सापडलेला नाही आहे. आठवून बघा, पब्लिक लाईफमध्ये अशा पद्धतीची कुठली गोष्ट घडलेली आहे, असा कुठला निकाल भारतातल्या कुठल्या न्यायालयानं दिलेला आहे, पण तरीसुद्धा असं घडल्याचं तिकडं सांगण्यात आलेलं आहे. आणि म्हणूनच कदाचित गौतम अदानी असं म्हणतायत की या भारताच्या इंडियाज कॅपॅसिटी ऑफ जस्टिसवरती माझा गाढ विश्वास आहे. कारण हे सगळं या न्यायालयांनी तिकडे बहाल करून टाकलेलं आहे अमेरिकन व्यवस्थेला. आणि म्हणून हा खटला जो आहे तो दिसतोय तसा नाही आहे. राहुल गांधींनी सुद्धा या संदर्भात एक कमेंट केलेली आहे. त्यांचं म्हणणं आहे की या सगळ्यामध्ये खरं तर कॉम्प्रोमाइज्ड PM हा जो शब्द ते वारंवार वापरत आहेत तोच शब्द त्यांनी आज पुन्हा वापरला आहे आणि त्यांनी हे सांगितलेलं आहे की या सगळ्याबद्दल काहीतरी मोठं भारत सरकारनं त्या बदल्यात अमेरिकेला द्यायचा प्रयत्न केला आहे. राहुल गांधींची कमेंट आहे, देअर इज मच मोर टू धिस दॅन मीट्स द आय. जे आपल्या उघड्या डोळ्यांना दिसते त्याच्यापेक्षा बरंच काही पडद्याआड दडलेलं आहे. अ कॉम्प्रोमाइज्ड PM वॉज फोर्स टू सेल इंडियाज इंटरेस्ट. इंडिया इज पेईंग अ ह्यूज प्राईस. म्हणून अशा पद्धतीनं गौतम अदाणींच्यावरचा जो खटला आहे तो US कोर्टामध्ये मागे घेतला गेलेला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचं सरकार आल्यानंतर त्यांच्या सरकारमधलं कायदा मंत्रालय स्वतःच हे खटले मागे घ्या, त्याच्यामध्ये अर्थ नाही असं म्हणतं आहे. पण त्याच बदल्यामध्ये बघा की किती बिलियन डॉलर आहेत ते, मगाशी मी तुम्हाला सांगितलं होतं, ते आहेत जवळपास $10 बिलियन इन्व्हेस्ट करायला ते तयार झालेत. आणि दुसऱ्या एका केसमध्ये, म्हणजे ही केस क्रिमिनल केस होती, याच्यासोबत एक वेगळी केस होती की ज्याच्यामध्ये इराणवरती जे निर्बंध अमेरिकेनं घातलेले आहेत त्याचं उल्लंघन केलं म्हणून अदाणी यांना $6 मिलियन आणि त्यांच्या पुतण्याला $12 मिलियन अमेरिकेतल्या सिक्युरिटी अँड एक्सचेंज कमिशनला दंड भरायला लागलेला होता. तो देखील भरायला ते तयार झाले. आता त्याच्यातली गंमत बघा की तो दंड भरताना ते जे आरोप होते उल्लंघनाचे त्याच्याबद्दल विदाऊट ॲडमिटिंग ऑर डिनाईंग रॉंग डुईंग, म्हणजे तुम्ही जे चुकीचं वर्तन केलं आहे त्याच्याबद्दल काहीही न बोलता, ना ते स्वीकारता ना ते नाकारता आम्ही हा दंड भरतोय असं अदाणींनी म्हटलेलं आहे. खरं तर ज्यानं काही चुकीचं केलंच नाही आहे त्याला ॲडमिट करण्याचा प्रश्न नाही आहे. आणि ज्यावेळी तुम्ही इतके पैसे मोजताय त्याच्यासाठी तेव्हा तुम्ही ते नाकारत नाही आहात हे वेगळं सांगण्याची गरज काय असते. आणि म्हणून या सगळ्यामध्ये 64 वर्षांचे गौतम अदाणी आता अमेरिकेच्या या खटल्यातनं अशा पद्धतीनं वाचलेले आहेत. पण त्या वाचण्याची किंमत नेमकी काय भारत सरकारनं दिलेली आहे याचा विचार मात्र आपल्याला सातत्यानं करावा लागेल. कदाचित याच्याबद्दलचं सत्य जे आहे ते पुढच्या काही काळामध्ये उघड होईल. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं? गौतम अदाणी वाचले ते नेमके कोणामुळं, कशामुळं? अमेरिकन कोर्टानं हे जे हायली अनयुज्युअल असं जे निरीक्षण नोंदवलं आहे त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. अशा पद्धतीच्या महत्त्वाच्या गोष्टी याच स्वतंत्र प्लॅटफॉर्मवरती, अशाच स्वतंत्र प्लॅटफॉर्मवरती विचारल्या जाऊ शकतात. त्यामुळं कृपया स्वतंत्र पत्रकारिता जिवंत ठेवण्यासाठी तुमचं सहकार्य आवश्यक आहे. ज्यांनी मेंबरशिप अजून जॉईन केली नसेल
त्यांनी जॉईन करा. सोपी गोष्ट आहे. आपल्या चॅनलवरती जाऊन जॉईनचं बटन दाबायचं आहे आणि तुम्हाला शक्य होईल त्या पद्धतीनं दर महिन्याची जी मेंबरशिप फी आहे ती भरून तुम्ही या सगळ्या उपक्रमाला पाठिंबा देऊ शकता. धन्यवाद.